जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यातील काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नाशिक इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर हेही काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। नाशिकमधील इगतपुरीचे काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामन खोसकर यांचा फोन देखील नॉट रिचेबल लागतोय। ते देखील काँग्रेसला रामराम ठोकणार आहे का, अशा चर्चा आता मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या। याबाबत आमदार हिरामन खोसकर यांच्या कार्यालयातून पत्राद्वारे मोठा खुलासा देखील करण्यात आला। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर हे नॉट रिचेबल असून तेही काँग्रेस पक्ष सोडणार का आणि भाजपची साथ देणार का, अशा चर्चा आता होत असताना त्यांच्या कार्यालयातून एक पत्राद्वारे खुलासा करण्यात आला। राज्य शासनाच्या वतीने 5 फेब्रुवारी पासून काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर हे दौऱ्यासाठी 3 देशात गेले, त्यामुळे त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे असं या पत्रात म्हटलंय। आमदार हिरामन खोसकर यांच्या पक्षांतराबाबत विविध प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसारात होत आहेत, मात्र या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून हिरामन खोसकर यांच्या कार्यालयाद्वारे या पत्राद्वारे खुलासा करण्यात आला। 15 फेब्रुवारीला अभ्यास दौरा पूर्ण झाल्यानंतर हिरामन खोसकर भारतात परततील, त्यानंतर ही आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। राज्यातील काँग्रेसचे बडे नेते असलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक काँग्रेसचे आमदार हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत्या। यात हिरामन खोसकर यांचंही नाव आहे, त्यामुळे आता हिरामन खोसकर काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण हे तापू लागलं असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ही लोकसभा निवडणुकीत जोर लावलाय। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहे। त्यांची उद्या नाशिकमध्ये जाहीर सभा देखील होणार आहे। ते या सभेतून नाशिक लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनसंवाद यात्राच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन सभा घेत आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे हे सक्रिय झालेत। 14 आणि 15 फेब्रुवारीला नाशिक आणि जळगावला त्यांचा दौरा आहे। बुधवारी 14 फेब्रुवारीला आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता जेल रोड येथील संत ज्ञानेश्वर नगर येथे सभा होणार असल्याची माहिती मिळते आहे। शिवसैनिकांनी सभेला उपस्थित राहावे असं आवाहन देखील शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर व महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलंय। या दौऱ्यातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आदित्य ठाकरे बिगुल वाजवणार असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। त्यामुळे उद्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्व नाशिककरांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आहे शिवसेनेत अस्वस्थता आहे, राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे आणि म्हणून मी म्हटलं होतं की मोठा भूकंप, मी तर म्हटलं सुनामीच येईल आणि मला वाटतं तो दिवस आज आलेला आहे। अशोकजी चव्हाण काँग्रेसला कंटाळून, आपल्या राज्यातल्या नेतृत्वाला कंटाळून आणि केंद्रीय नेतृत्वाला कंटाळून आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। खरं म्हणजे मोदींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे। ज्या गतीने देश पुढे जातोय, ज्या दिशेने आज देशामध्ये कामं चाललेली आहेत, विकास चाललेला आहे आणि जगामध्ये देशाचं नाव, मोदीजींचं नाव अतिशय आदराने घेतलं जात आहे आणि म्हणून आता प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे की आता आमच्या पक्षामध्ये काही शिल्लक राहिलं म्हणजे विशेष करून काँग्रेसमध्ये तर काय। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान।
चांदवड तालुका आरोग्य सेवेमधून दोघं दाम्पत्य सेवानिवृत्त झाले. या संदर्भात चांदवड तालुक्यातील विविध क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचा सन्मान करत त्यांचा सत्कार देखील केला. चांदवड तालुका आरोग्य सहाय्यक या पदावर गेल्या 30 प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या व तालुक्यातील तालुका आरोग्य खात्यामध्ये जाधव नाना या नावाने ओळखणारे यशवंत जाधव यांना व त्यांच्या पत्नी सौ सुनंदा आहेर या देखील आरोग्य खात्यात 38 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून ती सेवानिवृत्त झाले. या संदर्भात चांदवड तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील व विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचा शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी या कार्यक्रमाच्या निमंत्रक म्हणून चिरंजीव ओम यशवंत जाधव व जाधव परिवार यांच्या वतीने चांदवड येथील रेणुका माता मंदिर येथील हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी काही राजकीय क्षेत्रातील व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत या जाधव दाम्पत्याचं तोंड भरून कौतुक केलंय. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आत्माराम कुंभारडे, चांदवड तालुक्याचे ग्रामीण आरोग्य विभागाचे डॉक्टर हेमंत आहेरराव, चांदवड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथील अधीक्षक डॉक्टर आव्हाड तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व सेविका, त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शोभा खैरनार, माजी सभापती बाळासाहेब सोनोने, दुगाव सरपंच संजय सोनोने, डॉक्टर पी.टी. निकम, धर्मा पाटील, सोमवंशी उसवाड तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा भगिनी या मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असल्याचं देखील पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मुंबईतील भाजपच्या मुख्यालयामध्ये अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांच्यासोबत
अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नेमकं काय घडलंय बघूया. राज्य के उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळे जी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सवयीचा परिणाम आहे. 50 वर्षाची सवय आहे. 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये होत आहे. तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे. कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा, परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, खासदार प्रताप पाटील, आमचे पालकमंत्री गिरीश महाजन, लातूरचे आमचे खासदारजी, ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व विधान परिषदेतील आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सवयीचा भाग आहे. गेल्या 50 वर्षांची सवय आहे, त्यामुळे समजून घ्या असं देखील यावेळी पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. त्यामुळे सांभाळून घ्या, अचानक स्विच झाल्यामुळे हे झालं असं म्हणताच पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला होता. आज भारतीय जनता पक्षात मी प्रवेश करतोय आणि त्यासोबतच सर्वांच्या नेतृत्वाखाली स्मृती आणि प्रेरणा घेऊन मी काम करत राहील आणि देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी मी प्रवेश भाजपमध्ये करत असल्याचा देखील खुलासा यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेशादरम्यान म्हटलंय. वृत्तसंकलन विभाग, जागर जनस्थान, नाशिक. सामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. 40 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पोस्ट उपकार्यालयाचं भव्य असं उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून व पुढाकाराने म्हाडा महापालिका तसेच राज्य सरकार, केंद्र सरकार या सर्वांच्या परवानगीने सातपूर कॉलनीतील डाक कार्यालयाचं भव्य उद्घाटन खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे व तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. दरम्यान या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आलं. तसंच मान्यवरांचा सत्कार देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख मान्यवर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, डाक विभागाचे शरणव मॅडम, डाक विभाग नाशिक वाणी तसेच माजी नगरसेवक तथा RPI जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी नगरसेवक सलीम शेख, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, माजी नगरसेविका पल्लवी पाटील, शिंदे गटाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष जय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, प्रवीण तितमे, शिवानंद काळे, प्रमोद जाधव, कल्पेश कांडेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन खातळे व सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ व सातपूर कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. विभागातील या पोस्ट ऑफिसच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पश्चिमच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी प्रकाश नाना लोंढे, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख अजयजी बोरस्ते. आपण आपली म्हण आहे की जुनं ते सोनं आणि पोस्ट म्हणजे खऱ्या अर्थानं विश्वास. आज आपण वाणी साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी सांगितलं का ज्या काही 4 कोटी खाते उघडण्यात आली त्यापैकी 60 म्हणजे त्यांना नॅशनल बँकेला पण आहे परवानगी आणि पोस्टाला पण आहे, परंतु त्यापैकी 3.5 कोटी हे फक्त पोस्टामध्ये खाती उघडली गेली. याचा अर्थ पोस्टावरती असलेला विश्वास आणि खऱ्या अर्थानं आपण देखील ज्यावेळेस या कामाची सुरुवात होती ते आपण 2014ला ज्यावेळेस निवडून आलो तर त्यावेळेस अनेकदा म्हणजे आम्ही लोकसभा सदस्य म्हणून फिरत असताना अनेकदा कुठं गेलं तर साधारणतः सगळ्याच लोकप्रतिनिधींना रस्ते, लाईट, पाणी हे 3 मुद्दे सोडून कधी चौथा विषय घेत नाही. परंतु हे विशेष होतं दादा का हे सातपूर
भागात आलं तर सर्वच मंडळी, जसं आता मी खरं तर कुंतांबेकर साहेब असतील, त्यानंतर आपल्या सलीम मामा आणि सर्वच आपले नगरसेवक असतील, प्रसारमाध्यमातील गोकुळ सोनवणे असतील, सर्वच प्रसारमाध्यम दैनिकांचे पत्रकार असतील, ते सातत्यानं म्हणजे खरं श्रेय तर यांनाच द्यायला पाहिजे. यांच्या पाठपुराव्यामुळंच हे खऱ्या अर्थानं शक्य झालं. कारण यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, पत्रकार मंडळी असेल, त्यावेळेस तर मला सांगितलं की तुम्ही येऊन फक्त इथं पाहणी करा, आम्ही त्याचा फोटो देतो. म्हणजे त्याला इतकं महत्व, म्हणजे एखादी छोटी काही कामाला जरी काम छोटं असलं, म्हणजे अनेकदा आम्ही समजा 100 कोटी पोस्ट ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले, ज्यांच्या प्रयत्नातून ही वास्तू उभी राहिलेली आहे, ते खासदार हेमंतजी गोडसे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या डाक विभागाच्या सरण्य मॅडम, इथे उपस्थित असलेले बाणी सर, त्याचबरोबर या प्रभागाचे नगरसेवक सलीम मामा शेख, बंटीभाऊ तिघने, उपस्थित असलेले मराठेजी, त्याचबरोबर अजय बुरस्ते, नागरे मावशी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहेत. गणपतजी सोनवणे, बाबाजी सोनवणे, शांतारामजी, सर्वप्रथम या प्रकाशजी लोंढे, सर्वप्रथम या नूतन वास्तूच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देते. गेल्या 2 वर्षापूर्वी आपण या वास्तूचं भूमिपूजन केलेलं होतं आणि आपण बघितलं की अशोकनगरमध्ये ज्यावेळेला एका छोट्याशा फ्लॅटमध्ये हे पोस्ट ऑफिस होतं, त्यावेळेला अत्यंत असुविधा निर्माण होत होती. कारण आपला सातपूर भाग हा खूप दाट वसाहतीचा आहे आणि त्यांना कामकाज करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतं. खरं तर ह्या अडचणी ओळखून खासदार साहेबांनी आपल्याला ही वास्तू मंजूर करून आणून आज इथे जवळपास 75 लाख निधी देऊन ही वास्तू उभी केलेली आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करते. आपण बघतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना केंद्रित असलेल्या अनेक योजना या आपल्या देशभर आणलेल्या आहेत. आताच आपण अनेकांना, ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचा दिवस आहे. आज नवीन पोस्ट ऑफिस काढल्याच्या उद्घाटनाप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे, नाशिक पश्चिमचे आमदार आदरणीय सीमाताई हिरे, मंचावरील सर्व तोलामोलाचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी बसले. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. सर्व सन्माननीय आदरणीय व्यासपीठ, खरं तर 2012 मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो, या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिकाचे साक्षीदार आहेत आणि आप्पा सुद्धा 2014 मध्ये खासदार म्हणून निवडून आले. आप्पा शिवसेनेचे खासदार, मी महाराष्ट्र निर्माण सेनेचा नगरसेवक. पण सर्व आप्पांनी सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आप्पा त्र्यंबकेश्वरला होते, त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेले होते. दर्शनावर येत असताना आप्पांना आम्ही फोन केला, म्हटलं आप्पा बऱ्याच वर्षापासून ही आमची मागणी आहे. आणि अनेक वेळा पोस्ट ऑफिसला निवेदनं दिली, आंदोलनं केली. माझ्या पोस्ट ऑफिसचे माझ्याकडे पोस्ट ऑफिसने माझ्याकडे पत्रव्यवहार पण केले, पण आप्पांना फोन केल्यानंतर 2021 में सर का हाथ से पोस्ट ऑफिस का ये हम लोग नारियल तोड़ के सब कुछ उद्घाटन के लिए शुरू किया है. अभी 2 साल में कंप्लीट हो गई एंड 24 में हम लोग इसका इनाग्रेट कर रहे हैं. एंड वो शुरू से अभी तक मैं हूँ सर उधर. सो हम लोग देखा है वो प्रोजेक्ट का पीछे आपका हाथ कितना था. एंड सर भी मेरे को दिसंबर से पीछे पड़ा, इसको जल्दी उद्घाटन करना है, जल्दी उद्घाटन करना है करके. एंड हम लोग भी दिल्ली तक परमिशन लेना पड़ा, इसीलिए थोड़ा टाइम हो गए. सॉरी फ्रॉम आवर साइड. हमारा तरफ से पक्का प्रॉमिस है, गवर्नमेंट का तरफ से क्या क्या स्कीम्स होता है, सुविधा मिलता है पब्लिक के लिए, सब कुछ हम लोग देंगे. और कुछ तकलीफ हो गई तो इधर सभी लोकल वाले लोग भी, हम लोग भी उधर बैठा है नवी मुंबई पनवल में, मैं भी बैठा हूँ. कुछ तकलीफ हो गई तो सब लोग बता दीजिए.
पोस्ट ऑफिस का तरफ से है तो हमारा तरफ से आप लोगों के लिए कोऑपरेशन सब कुछ हमेशा है, बिकॉज वी आर पार्ट ऑफ पब्लिक सर्विस. एंड थैंक यू. विशिंग द पोस्टल कॉलोनी और सातपुर कॉलोनी सोसाइटी सभी लोगों के लिए एंड फॉर अस ऑल्सो, बिकॉज इट्स अ न्यू बिगिनिंग फॉर अस. एंड थँक यू. दिसत नाही, कारण तुम्ही पक्ष जात धर्म संघटनापेक्षा व्यतिरिक्त काम करताय, म्हणून माझ्यासारखा मी पटकन एकदम फटकन होऊ शकतो. सडेतोड पण लोकांना आवडतो, पटकन बोलतो, परंतु लोक कसे जीव तुम्हाला लावतील अशा पद्धतीने तुमचा पक्षात कोण उमेदवार द्यावा ही तुमची भूमिका. पण मित्रपक्ष चौथा मित्रपक्ष म्हणून आम्ही मात्र शिवसेनेलाच उमेदवारी द्या अशी अपेक्षा करू. दुर्दैवाने हे राजकीय क्षेत्र नसतानाही मला बोलण्याची संधी मिळाली, कारण मला बोलायचंच नव्हतं. तब्बल 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सातपूर कॉलनी या ठिकाणी पोस्ट उपकार्यालयाचं उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते संपन्न झालंय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. रेडी का सगळे 2 मिनिट. सर आज आपकी बैठक हुई है, आज मैं महाराष्ट्र प्रदेश की प्रभारी बनने के बाद शरद पवार जी को पहली बार मिला है. हमारे प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले जी, हमारे सीएलपी के लीडर बाला साहब तोराट जी और लीडर ऑफ ऑपोजिशन विजय वरट्टीवार जी, मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष, इनके साथ हम शरद पवार जी से मिले. हमने महाविकास आघाड़ी के बारे में उनसे बात की है. आने वाले दिनों में हमारा सीट शेयरिंग और सारे कार्यक्रमों के ऊपर उनसे बात की है. पिछले 2 दिन के पहले उद्धव ठाकरे जी से भी हम लोग बात की है. सो जल्दी से जल्दी हमारा टिकट डिस्ट्रीब्यूशन का फाइनलाइज करेंगे और महाविकास आघाड़ी का जो भी कार्यक्रम है वो कार्यक्रम के बारे में भी तय होने के बात की है. अच्छा मीटिंग हुआ, मेरे ख्याल से 2 घंटे का मीटिंग हुआ. सारे विस्तार में हम लोग बात की है. आने वाले दिनों में महाविकास आघाड़ी का कार्यक्रम अभी शुरू हो जाएगा. हम सारे जनता एक होके काम करेंगे. राज्यसभा के लिए कांग्रेस हाईकमान डिसीजन लेगा क्या करना है, क्या करना है. इसके लिए हम वेट कर रहे हैं. कांग्रेस पीसीसी प्रेसिडेंट और सीएलपी लीडर और तमाम हमारे कांग्रेस नेताओं से कांग्रेस हाईकमान बात कर रहे हैं. इसके बाद हमारे कैंडिडेट के ऊपर डिसीजन लेगा. एक मिनट, उसी मुद्दे के ऊपर हम लोग 3 बजे आपसे मिलने बात करेंगे. इसी अवसर में मैं बात करने का इच्छा है. हमारे अभी सीनियर लीडर्स का मीटिंग है, बहुत कुछ कहना है वो बैठ के हम करें. भाई बरोबर का भाई जमलं ना. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मराठी होऊ द्या ना यार पूर्ण. नक्कीच सर, केंद्राच्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचं नाव येतं आणि त्यानंतरच पक्षप्रवेश सुद्धा होतो. एकंदरीत चर्चा होती की फोन खाली घ्या पाहिजे कसा केला खाली घ्या ना. आवश्यकता नाही. गावातला साध्या माणसाला विचारलं तरी माणूस बोलतो का कोण का प्रवेश करतो. पण काँग्रेस थोरात साहेब काँग्रेसमध्ये ऑल इज वेल, सर्व ठीक नाही आहे असं अशोक चव्हाण म्हणतात. पण नाही, आता समजेल त्यांना की समजेल की काँग्रेसच सर्वात नाही, पण दीड वर्ष बोलत होतो असं म्हणत होते. नाव येतं 1.5 वर्ष बोलत होतो. राज्यसभेसाठी भाजपकडून 14 जागेचं त्यांचं नाव समोर येतं. असं नाही, आता आम्ही पाहणार आहोत. आमचा जो आकडा आहे राज्यसभा सुद्धा अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.
अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कांग्रेस के खिलाफ वोट देते हो तो 6 साल के लिए उनको कोई में कंटेस्ट नहीं कर पाएगा, इसलिए कोई नहीं जाएगा. हमारे साथ नंबर है और एनसीपी और शिवसेना के साथ मिलते तो हमारी संख्या ज्यादा हो जाएगा. 2019 में विखे पाटिल ने जो वंचित के साथ कोऑर्डिनेट कर रहे थे वो भी बीजेपी में है. अभी तो अशोक चौहान भी थे जो भी कोऑर्डिनेट कर रहे थे, वो भी चले गए. तो अभी वंचित के साथ कोऑर्डिनेट कौन करने वाला? देखिए, एक बात है आज की राजनीति में, कोई नहीं जाएगा, कोई नहीं. सर अगर हम मुंबई की बात करें तो मुंबई के नगर सेवक जो है वो भी बीजेपी में कल शामिल हुए. तो ग्रास रूट लेवल पे क्या कुछ प्लानिंग हो रही है? जिस तरीके से नगर सेवक है, जिला अध्यक्ष है, पदाधिकारी है, उनसे कुछ चर्चा हो रही है? देखिए, आप लोग जानते हैं मैं प्रभारी बनने के बाद 2 महीने के पहले से हमारे पार्लियामेंट की चुनाव की तैयारी चल रही है. जब मैं इंचार्ज बना तब से हमने उसको निरीक्षण करते हैं. हम सारे लोग 6 डिवीजन में गए, सारे ब्लॉक पर्सन तक लोगों से बात की, कार्यक्रम दी. हम लोग बॉम्बे में भी हमारा सभा होते जा रहे हैं. ये सब आप लोग देख रहे हैं ना, सभा होते जा रहे हैं. और हमारा शिविर की आयोजित किया है 16-17 को. और आने वाले दिनों में डिस्ट्रिक्ट लेवल पे हमारा काम है. पीसीसी ने एक पूरा प्रोग्राम दी गए. ये सब चल रहे हैं. सर आप कह रहे हैं कि कांग्रेस से कोई छोड़ के नहीं जाएगा, पर थोड़ी देर पहले जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई तो बीजेपी के नेताओं का कहना है कि कांग्रेस के बहुत सारे एमएलए हमारे संपर्क में हैं और वो अगले कुछ दिनों में हमारे साथ आएंगे. बीजेपी की भी सारे एमएलए कुछ लोग हमारे संपर्क में, उनके मेंबर ऑफ पार्लियामेंट से और सारे, मैं नाम नहीं बताना चाहता हूँ, बहुत सारे एमएलए इसके एवरी एक्शन देयर इज एन इक्वल एंड ऑपोजिट रिएक्शन. कुछ लोग जाते तो उसके खिलाफ बहुत लोग होते हैं. हवा तो हमारे पक्ष में है, इसलिए सब चल रहे हैं. सर वो हवा कब एंट्री करेगी? वो हवा जो है वो कब एंट्री करेगी? जो अब रिएक्शन जो आने वाली है वो कब तक आएगी? वो तो चल ही रहे ना, देखो अभी. अशोक चौहान जो कह रहे थे कि महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग के बारे में निर्णय नहीं हो रहा है, और अब पेपर में ये भी उन्होंने कहा कि जीतने के लिए कांग्रेस काम नहीं कर रहा है लोकसभा. अरे यार, महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग की जिम्मेदारी दिया हुआ आदमी है, अभी छोड़ के जा रहे हैं, बोल रहे कि नहीं हुआ है. ये तो धोखा है ना. एक करके इसके बाद मैं खत्म कर रहा हूँ. इसके बाद ही विल टॉक. कांग्रेस की गवर्नमेंट थी तब बीजेपी के नरेंद्र मोदी जी रहे, अमित शाह जी रहे, उनके खिलाफ भी केसेस चल रहे थे, उन्होंने भी सीबीआई को फेस किया. अब बीजेपी की गवर्नमेंट है, सेंट्रल एजेंसीज का प्रेशर है. क्या आपके लीडर्स में इम्यूनिटी कम है, रेजिस्टेंस कम है? मराठी में जिसको रोग प्रतिकारक शक्ति बोलते हैं, ये रेजिस्ट नहीं कर पा रहे हैं इन सब प्रेशर्स को? ये आप अशोक चौहान जी से पूछे, मेरे से नहीं. आपके लीडर छोड़ के जा रहे हैं सर, छोड़ने वाले से पूछ लीजिए. सर पार्टी में बार डिसिप्लिन का जो है वो इशू का रहता है. संजय निरुपम के कमेंट, वो एक सीट पे लोकसभा की बार शिवसेना को ललकार रहे हैं कि सीट हमको नहीं मिली तो देख लिया जाएगा. तो इस तरह का क्या बिहेवियर आपको लगता है कांग्रेस में टॉलरेट करते हैं? देखिए, संजय निरुपम जी के मीटिंग में मैं भी गया था, उन्होंने बात भी किया था. मैंने उस पर स्पष्ट से हमारा नीति बता दिया. हमारे टिकट के शेयरिंग के बारे में फाइनल डिसीजन नहीं हुआ है, बात चल रहे हैं. हमारे वंचित से भी चल रहे हैं, उनसे भी, बाकी महाविकास आघाड़ी के जितना पार्टी है उनसे भी हमारा सीट के बारे में चर्चा हो रही है.
बोलिए बोलिए, धीरे धीरे बोलिए बोलिए बोलिए। आज ये बैठक हो गई, इस बैठक में क्या कांग्रेस के नेताओं ने आपसे कुछ कहा है कि बीजेपी के लोग उनसे कांटेक्ट करने की कोशिश कर रहे हैं? ने हमको यही बोला कि बीजेपी का लोग बहुत सारे हमारे नेता लोगों से कांटेक्ट में है, ये बताया। नहीं, आपके नेताओं से कांटेक्ट करने की कोशिश कर रहे हैं। नहीं, बीजेपी के बहुत सारे नेता और एमएलए हमारे नेता लोगों से कांटेक्ट पे है। सर, कारण क्या है उसका? क्या कारण है? मेरे हमारे मैंने बोल दिया ना, फॉर एवरी एक्शन देयर इज एन इक्वल एंड ऑपोजिट रिएक्शन। He is sitting here. You ask him. अशोक चव्हाण यांनी ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस सांगितलं जातं की But I am very confident that he is in the party and he will continue with the party. He is the only leader among all the other people who are fighting against BJP and Narendra Modi and Fadnavis and all other leaders. Question was on him. नहीं तो आप लोग बोलेंगे कि ऐसा प्रश्न पूछा मैंने खामोश हो गया, ये नहीं हो रहा। मैं अशोकराव चौहान साहब का आज प्रेस सुन रहा था। आज मैं अशोकराव चव्हाण साहेबांची प्रेस ऐकत होतो आणि अशोकराव साहेबांनी ते काँग्रेस विसरू शकत नाही। आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस कोणतं ते आशिष शेलारला त्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं। ते चालू झालं आता, ते प्रक्रिया सुरू झाली आमची। एक दुसरं त्यांचा स्वभावाशी आम्ही सगळेजण वाकीफ आहोत। अशोकराव साहेबांना लिडरशिप करायची नेहमी त्यांची राहिली आणि काँग्रेस पक्षाने त्यांना लिडरशिपला पूर्ण संधी दिलेली होती। अशोकराव साहेबांच्या बरोबरीचे त्यावेळेस लाईनमध्ये खूप लोक होते, पण त्यांना विशिष्ट दर्जा आणि विशिष्ट महत्त्व काँग्रेसने दिले। आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे, म्हणून एकदा नाही तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला। पण आता तिकडे गेलेत ते, माझा थोडा अनुभव आहे ना तिकडे, पण मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल, फार वाईट परिस्थिती होणार। त्यांनी निर्णय बदलून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे। अजूनही काही बिघडलेलं नाही, त्यामुळे आमची नम्र विनंती आहे। एक करके बोलिए। नाही आम्ही ऐका, अरे सुनो ना मी एकदम स्पष्ट सांगितलंय की त्यांना आमच्या पक्षामध्ये जी काही संधी होती, लिडरशिप होती, हे त्यांना अनेकदा वरिष्ठांनाही डावलून त्यांना राज्याचं मुख्यमंत्री करायचं होतं, तरी त्यांना मुख्यमंत्री केलं। हे सगळे थोरात साहेब पण लाईनमध्ये होते त्यावेळेस मुख्यमंत्र्याच्या, हे खूप लोक होते, हे तर सगळ्यात सिनियर आमदार होते, पण तरी त्यांना एक आगळं वेगळं महत्त्व काँग्रेस पक्षाने दिलं, काँग्रेस हायकमांडने दिलं, सगळे त्यांना नेतृत्व काँग्रेस पक्षाने दिलं। त्यांना ते नेतृत्व करायची सवय आहे। आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे, सगळे आमच्या तो माणिकराव ठाकरे साहेब वगैरे सगळे ते आहेतच इथं, त्यांना तो स्वभाव आहे। त्या पक्षामध्ये त्यांना ती लिडरशिपची संधी मिळणार नाही। एका चांगल्या नेतृत्वाला या पद्धतीनं तिकडे जाऊन दम करायचं काम प्रभारी साहेबांनी त्याच्याबद्दल वेगळं काही भूमिका मांडली, पण मी त्यांना सांगतो की अजूनही काही बिघडलं नाही, फार त्रास आहे तिकडे, फार त्रास आहे। त्यामुळे मी त्यांना एवढंच आम्ही सांगू शकतो, अजूनही आम्ही सगळेजण स्वागत करायला तयार आहोत। वडेट्टीवार साहेब नाही आमच्याशी केली नाही, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही। एक बघा
ऐका ना, ऐका फडणवीसांचा प्रॉब्लेम कसा आहे? फडणवीसांचा प्रॉब्लेम असा झाला की सातत्यानं ते दिल्लीचे 2 आका महाराष्ट्रामध्ये सर्वे करतात आहेत आणि या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचं जास्तीत जास्त जागा 37च्या वर महाविकास आघाडीच्या जागा दाखवत आहेत. त्यामुळे आमचे मित्र फार आता त्याच्यामध्ये डिस्टर्ब झाले, देवेंद्र फडणवीस साहेब. त्याच्यामुळे ते कसं आपली शाख वाचवता येईल त्याचा ते प्रयत्न करतात आहेत. त्यांचा तो प्रयत्न असफल प्रयत्न आहे आणि या असफल प्रयत्नाला तुम्ही फार काही शाबासकी देऊ नका अशी आम्हाला तुम्हाला नम्र विनंती आहे. लास्ट क्वेश्चन. मुंबईत राहणारेच होते, मात्र ते आमदार आता अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी तुम्ही वरतून संवाद साधलेला आहे का? 15 तारखेला आमची CLPची मीटिंग आहे. 15 तारखेला 9:30 वाजता आम्ही सगळे आमदार आम्ही सोबत राहणार आहोत. 16-17ला आमचं ऑलरेडी 2 दिवसाचं शिबिर लोणावळ्यामध्ये आहे. त्या लोणावळ्याच्या शिबिरमध्ये सुद्धा आमचे आमदार सगळे राहतील. त्याच्यामुळे ज्या अफवा ज्या चाललेल्या आहेत त्या अफवाला पूर्णविराम आपण द्यावं असं आमचं म्हणणं आहे. निश्चित करण्यासाठी अशोक चव्हाणांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेलं गेलेलं आहे. त्यामुळे नांदेड कोणाचा बालेकिल्ला राहिला नाही. मुद्दा असा आहे की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, कुठल्या व्यक्ती विशेषचा नाही. त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल हे तुम्हाला आतापासून. आता आमच्याकडे सगळे नांदेडचे लोक इथं आलेली आहेत. त्यांनी सांगितलं आणि आम्ही घेतली की तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट द्या. बरोबर, आता कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहे, कॅन्डिडेटला कमी नाही आहे. आत्ताच आमचे प्रभारी साहेबांनी सांगितलं की अनेक भाजपचे आणि अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा नाही. आमच्या समोर आपण पाहिलं दिल्लीमध्ये काय चाललं. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातोय. ते दिल्लीत आले नाही पाहिजेत म्हणून त्यांच्यासाठी खिडे काढले जातात आहेत, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले जातात आहेत. या देशाच्या अन्नदात्यावर या पद्धतीचा लाठीचार्ज करणं म्हणजे हे कोणतं सरकार म्हणायचं याला? हे म्हणतात ना आम्हाला समृद्ध भारत करायचं आहे. या देशाच्या मूळ अन्नदात्यावर लाठीचार्ज करणं म्हणजे समृद्ध भारत होतं काय? हा प्रश्न काय सातत्याने आला पाहिजे नाही का? आणि या पद्धतीचं विकासासाठी गेले. कायचा विकास आहे? प्रभारी साहेबांनी सांगितलं विकास कोणता आहे त्यांचा. पण मूळ प्रश्न आहे की आज शेतकऱ्यांवर जो लाठीचार्ज दिल्लीच्या सीमेवर होत आहे, त्यांना धमकवलं जात आहे माध्यमातून की आम्ही तुम्हाला पाहून घेऊ. प्रशासन बोलतोय आणि या देशाच्या अन्नदात्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांचं रक्त वाहवलं जात आहे. मग हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी जावं ना शेतकऱ्यांच्या समोर, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना. एवढंच प्रधानमंत्र्यांचं नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून जातोय. अहो हे शेतकऱ्याचेच पोरं आहेत. आज त्या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल, लाठीचार्ज होत असेल, त्यांना दिल्लीत आले नाही पाहिजे, खिळे काढले जात असतील, तर हे कुठली लोकशाही आहे? ही तानाशाही आहे. आणि म्हणून या तानाशाहीच्या विरोधातली आमची लढाई आहे. म्हणून आम्ही त्यांचे कोण येणार आहे काय आहे त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही आहे. जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत, तरुणांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न महत्वाचे आहेत, महागाई महत्वाची आहे. थँक्यू. इतके मोठे नेते गेलेले आहेत की तुम्ही लोकांमध्ये अपेक्षा करणार आहात का असं? बनवेल हिंदी में तो बोला ना. हाँ. अरे यार बोलने दो पहले यार, प्लीज प्लीज प्लीज. श्रीयुत अशोकराव चव्हाण यांचं भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केला आणि तो टायमिंग जर पाहिला, त्याची वेळ पाहिली की ज्या वेळेस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज चालला होता, अश्रुधूर सोडला जात होता, त्याच वेळेस ते इकडं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत होते. तर त्यांचं आतापर्यंत राजकारणावर ते बोलले. राजकारण हे तत्वज्ञानाचं असतं, विचाराचं असतं. त्यांचे पिताजी
माननीय स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा काँग्रेस करता काम केलं. काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले आणि देश पातळीवर सुद्धा मोठमोठी संधी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणून यांना सुद्धा खूप संधी ही काँग्रेसनं दिलेली आहे. मुख्यमंत्री म्हणून राहिले, मंत्री म्हणून राहिले, प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिले. ह्या सगळ्यानंतर आतापर्यंत जी भाषणं झाली ती विचाराची भाषणं करीत होते, तत्वज्ञानाची भाषणं करीत होते. आता काँग्रेसच्या तत्वज्ञानामध्ये कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडावी? खरं यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता, कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं, काय कारण होतं की त्यांनी काँग्रेस सोडावं? याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले किंवा कोणत्या तरी स्वार्थासाठी म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाकडे ते गेलेले आहेत दिसत आहेत. मला एक माहिती आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये जे घडतं आहे, ज्या पद्धतीचं राज्य सरकार बनलं त्याला खोके सरकार म्हटलं जातं. एक दिवस पंतप्रधान आरोप करतात, दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे काही तिकडे जातात, अजित पवार तिकडे जातात आणि मग ते मात्र धुतल्या तांदळासारखे होतात. वॉशिंग मशीन म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतोय की काय, ही परिस्थिती आहे. आता अशोक चव्हाण हे गेलेले आहेत. यामध्ये एकतर त्यांच्यावर कोणता तरी दबाव आहे किंवा स्वार्थ तरी आहे, त्याशिवाय हे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पूर्णपणे महाराष्ट्रातली जनता हे सर्वजण पाहत आहेत. महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे जागृत आहे. तुम्ही गावच्या पातळीला विचारा आणि त्या गावातल्या एखाद्या वार्डातल्या नागरिकाला विचारा, त्याचं प्रतिकूल मत तुम्हाला दिसेल की हे चाललं ते चुकीचं चाललेलं आहे. महाराष्ट्र कधीही असा अस्थिर नव्हता, देश कधी इतका अस्थिर नव्हता, देशामध्ये कधी स्वायत्त संस्थांचा असा गैरवापर झाला नव्हता. तो होत असताना दिसतो आहे. यावर जनता मतदान करेल. आपल्याला राज्यसभा आम्ही करतोय. 15 तारखेला आमची एक बैठक आम्ही घेतो आहोत. आमचे सगळे आमदार त्यामध्ये उपस्थित राहतील, सदस्य उपस्थित राहतील. आम्ही ती राज्यसभा सुद्धा जिंकणार आहोत. या पलीकडे जाऊन लोकसभेला सुद्धा आघाडी म्हणून आमचं अत्यंत चांगल्या प्रकारचं आम्हाला जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो असा तो सर्वे आहे. सर्वे आणखी चांगले येतील याची खात्री मला आहे. आणि हे सांगतो की विधानसभेला जे काही होणार आहे, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जे काही मनात आहे, यामध्ये सरकार येणार, ते आघाडीचं येणार, मुख्यमंत्री हा आघाडीचा होणार, याची सुद्धा मी आपल्याला शाश्वती देतो. आमचे माननीय देवेंद्रजींना मी मागे म्हटलं होतं ते पुन्हा येणार म्हणत असताना मी एकदा म्हटलं होतो की ते आता विरोधी पक्ष नेते म्हणून येणार, त्यांनी आरशात पाहावा पुढचा विरोधी पक्ष नेता. मला पुन्हा तीच वेळ म्हणण्याची येणार आहे. तुम्हाला पुन्हा आघाडीचं सरकार हे येणार याची शाश्वती मी येथे देतो आहे. नाही, आता जी आपली सगळी चर्चा खर तर अशोकराव चव्हाण साहेब जे गेले त्यामुळं काही फार मोठा आभाळ कोसळल्यागत सगळी परिस्थिती निर्माण झाली. अशी लोक जातात म्हणजे काही पक्षाला जनतेचा काय विचार आहे लक्षात घेतलं पाहिजे. जनता ही काँग्रेस बरोबर आहे. मरामध्ये राम मंदिराचा विचार, मैं साहब को यही बताना चाहूंगा हिंदी में, साहब राम मंदिर से सब जनता साथ में नहीं जाती, या भूल कर रहे हो. राहिला विषय शेतकरी संकटात आहे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आत्महत्येमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. अशा वेळेस स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. आणि यातून तुम्हाला परत सांगतो, जेवढे हे माणसं फोडायचे, नेते फोडायचं काम करतील, उद्या रस्त्यावर उतरून जनता यांची डोकंही फोडेल. इथपर्यंत लोकांमध्ये अनरेस्ट आहे आणि चीड आहे, राग आहे, आणि तो मतदान पेटीमधून उद्या दिसणार आहे. तुम्हाला सगळे ते तिकडे झालेत की चायना माल होणार आहे. म्हणजे दिसताना सुंदर, तिकडे गेले की चायना माल, कधी बिघडल आणि ते सेल ते कचऱ्यात फेकायची पाळी येईल. 2-4 दिवस वापरून तो चायना माल होणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. धन्यवाद. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी.
तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 5150 इलेक्ट्रिक बस आज सामील होत आहेत. या योजनेचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होतोय. या सोहळ्यासाठी उपस्थित आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटकजी, नरेश मस्के, गोपाळ लांडगे, मीनाक्षी ताई शिंदे, पराग जैन आमचे सचिव, अशोक शिंगारे जिल्हाधिकारी, माधव पुसेकर MD, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि एसटीचे कर्मचारी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आजच्या या 5150 इलेक्ट्रिक बसेस योजनेच्या सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो. कारण आता काळ बदलतोय. स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळेजण पुढे जातोय आणि तंत्रज्ञान वाढतंय आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल ही काळाची गरज आहे. कारण आता पर्यावरण देखील आपल्याला त्याचाही समतोल राखायचा आहे. आता आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे, CNG पण आहे आणि डिझेल पण आहे आणि LNGचा आपण तो करार केला मध्ये, तो 5000 बसेसचा आपण LNG, डिझेल टू LNG, म्हणजे आता हळूहळू हे प्रदूषण कमी होत जाईल आणि आपल्या वाहन चालक, कंडक्टर यांना देखील सोयीचं हे सगळं नक्की होईल. कारण आपण पाहतो ST ही किती जुनी आहे, किती वर्षापासून सेवा देते आहे. खरं म्हणजे ST ही आपली महाराष्ट्राची लाईफलाईन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गाव तिथं रस्ता आणि गाव तिथे ST. आता गावाला पूर्वी आम्ही जायचो, मी गावाला जायचो, महाबळेश्वर मधून गावी तापोळ्याला STने जायचो आणि मग मुक्कामाला एक गाडी थांबलेली असायची. पाहायचो मी, बाबा ही गाडी इथेच राहणार आता. आणि ST ड्रायव्हर, कंडक्टर, कर्मचारी आणि गावकरी यांचं देखील अतिशय ऋणानुबंध आपण पाहिले, जिव्हाळ्याचं नातं पाहिलं. ST म्हणजे आपल्या परिवारातलेच एक काहीतरी एक घटक आहे अशी भावना लोकांमध्ये देखील निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ग्रामीण भागाचा आज जो विकास झाला त्यात खरं म्हणजे STचं देखील मोठं योगदान आहे. आणि ST जाण्यासाठी पण आपल्याला रस्ता पाहिजे आणि मग मागणी व्हायची, रस्ता नसायचा. त्यामुळे शासनाच्या वतीने रस्ते देखील करण्याचं काम आपण त्या काळामध्ये झालेलं आहे. अरे ते आमदारांनी येऊ तिकडे. STला आपण प्रेमाने लालपरी म्हणतो आणि
सर्वसामान्यांच्या व विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांच्या आयुष्यात एसटी म्हणजे खरी लालपरीच आहे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही. कारण जिथं कुठलंही वाहन जात नाही तर एसटी मात्र पोचते, हा इतिहास आहे. आणि म्हणून आपल्या एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की कधी न थकता न चुकता आणि त्या ठिकाणी अविश्रांतपणे या ठिकाणी काम करणारा हा एसटी कर्मचारी आहे. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पंख आपल्याला लाभले आहेत, त्यामुळे हीच एसटी कात टाकून नव्या युगामध्ये जोमाने वाटचाल करते आहे. आज बघितले आपण एसटी इथे त्याचं उद्घाटन केलं, तिकडे 2 आहे समोर आणि एअर कंडिशन आहे गाडी, वातानुकूलित गाडी आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल आहे. दूरबीर काय येत नाही, येतो दूर गायब, त्यामुळे प्रदूषण गायब, प्रदूषण कमी होणार, पर्यावरणाचा समतोल राखला जाणार. आणि म्हणून आज आपण ई बस सेवेचं लोकार्पण केलेलं आहे. आजपासून बोरवली ठाणे नाशिक मार्गावर या एसटीची ई बस ही जी सेवा आहे ती धावणार आहे. टप्प्याटप्प्याने राज्यभरामध्ये आपण या सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे. कारण एसी सेवा, इलेक्ट्रिक व्हेकल सेवा, केंद्र सरकारचं पण धोरण तेच आहे की केंद्र सरकार जे आपल्याला देतं ना वाहनं, आता काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कॉर्पोरेशन आपल्याला केंद्र सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना महापालिकांना पैसे देणार आहे, गाड्या देणार आहे काय, त्यामुळे त्यांचीही मदत आपल्याला नक्की होती आहे. आणि एसी असली तरी सुद्धा ही माफक दरामध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेवा आहे. पराग जैन एकदा बोलले माझ्याशी, एकदा 5,000 गाड्या आपण कर घेत असताना गावखेड्यामध्ये जाणाऱ्या एसट्या आपण विदाऊट एसी करू, बरोबर ना. आपली चर्चा झाली मीटिंग मध्ये, पण मी काय म्हणालो, मी बोललो शहरी भागातल्या लोकांनी एसीत फिरायचं नाही, गावातल्या भागाने लोकांनी काय बिगर एसीत फिरायचं, सगळ्या सेवा एसी मध्ये देऊन टाका. शेवटी आपलं सर्वसामान्यांच्या साठी असलेलं सरकार आहे आणि म्हणून चांगल्या सुविधा आपल्या सर्वसामान्य लोकांना मिळाल्या पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवली. या बसचं तिकीट सध्याच्या आपल्या हिरकणी बस सारखंच आहे का जास्ती आहे? शिवशाही परवडेल ना लोकांना, नाही तर मग एसटी आपल्या 50% सवलत दिली आपण महिलांना, 50% सवलत महिलांना दिली. आता एसट्या फुल होत चालल्यात की नाही, भरतात ना एसटी. महिला भगिनी सांगते आपल्या पतीला, तुम्ही थांबा घरी, मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते. आणि मोठ्या प्रमाणावर एसटी मध्ये आज महिलांचं वाहतूक होत, नक्की येतं, प्रवास करतायत ना महिला. अरे बाबा नो, म्हणजे आपण घेतलेला निर्णय फायद्याचा आहे, एसटीलाही फायदा झालाय. अजून कमी करायचेत का? एसटी पण चालली पाहिजे आपली. आणि ज्येष्ठांना देखील आपण 65 आणि 75 मध्ये पण काय सूट दिली ना, 75च्या वर लोकांना फ्री.
65 ते 75 50% आणि 75च्या वरचे फ्री. आता त्यावेळेस लोक म्हणाले अरे कुठं प्रवास करणार हे, तर 65 ते 75 आणि 75 वर्षाच्या वरच्या लोकांनी किती लोकांनी प्रवास केला? हा 10 लाख. 10 लाख नाही, तुमचा आकडा कमी आहे. खूप मोठ्या प्रमाणावर प्रवास केला लोकांनी, कारण त्यांना गावाच्या तालुक्याच्या पातळीवर जायचंय, कुठे वैद्यकीय तपासणी करायचंय, हॉस्पिटलला जायचंय, खिशात पैसे नसले की विचार करायला लागायचो. आता विचार करायची गरज नाही, डायरेक्ट एसटीत बसायचं फ्रीमध्ये आणि जायचं तालुक्याच्या पातळी याला ठिकाणावर. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्याचा फायदा घेतलाय. तुम्ही एमडी मला वाटतं आता नवीन आलेले आहेत, ते जरा आकडे सगळे काढून घ्या. आणि आपल्याला एसटी खूप चांगल्या जोमामध्ये पुढे न्यायची आहे. पर्यावरण प्रदूषणाचा विचार करून आपण एसटीने इलेक्ट्रिक बसला सुरुवात केली आहे. CNG, LNG मध्ये माझ्याकडे लोक आली होती जेव्हा पराग आपण होते, की आम्ही डिझेलमधून LNG मध्ये कन्वर्ट करतो आणि काय तो ब्लोअर काढणार आणि तो ब्लोअर आपण गाडीमध्ये सोडणार, म्हणजे ती गाडी पण AC सारखीच होणार. त्यामुळे कुलिंग त्या LNGच्या ते आता सुरू झालं की नाही, काम सुरू होईल. आणि त्यामुळे आपण तेही केलंय. जुन्या नव्याचा संगम एसटी साध्य गतिमान करण्यासाठी एसटी सेवा अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. एसटी तोट्यात होती पूर्वी, परंतु आता थोडी थोडी पुढे दर पगाराला पण गव्हर्नमेंटकडून पैसे द्यायला लागायचे. आता पण द्यायला लागतात का कमी झाले? आता कमी पैसे द्यायला लागतात. थोडा चांगला परफॉर्मन्स आहे तुमचा. आणि म्हणून आपण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील एसटी फायद्यात कशी येईल यासाठी विशेष काम केलं पाहिजे. ही गाडी आपली आहे, जशी आपल्या मालकीची गाडी आपण तशी सांभाळतो तशी आपली एसटी आपण सांभाळली पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या प्रवाशांना देखील चांगल्या सोयी मिळतील, चांगल्या सोयी सुविधा मिळतील आणि त्याचा फायदा लोकांना होईल. आपलं ब्रीदवाक्य आहे एसटीचं, प्रवाशांच्या सेवेसाठी. आणि म्हणून ही सेवा जी आहे ही सेवा अतिशय चांगल्या प्रकारची सेवा आपण देत आहे. की काही लोक तर यांना काय तुम्ही चांगली सेवा देणाऱ्यांचा काय गौरव करता की नाही? चांगली जो सेवा देतो 10 वर्ष 5 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष मेडल बिडल मिळते की नाही तुम्हाला? आणि काही लोक कुठं गाडी एकटाच घेऊन जातो आणि असे लोक पण आहेत, पण तसे लोक हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत. पण जास्त चांगली सेवा देणारे आपले जे ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचं देखील आपण पुरस्कार केला पाहिजे, त्यांचा देखील गौरव केला पाहिजे. तर त्याला अधिक चालना मिळते. त्याचं बघून इतर लोक चांगलं काम करू लागतात. त्यांना एक इन्सेंटिव्ह ठेवा तुम्ही, जो चांगली सेवा देईल त्याला इन्सेंटिव्ह. तुमचं काय CR असतो की नाही, डायरी ते लिहायचा, CR मध्ये देखील त्यांना उत्कृष्ट काम केलं याचा देखील त्यांना फायदा झाला पाहिजे. आणि चांगली सेवा जो देतो त्याला इन्सेंटिव्ह पण दिला पाहिजे. हे सुरू करा. शेवटी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण जे जुनं आहे, चालू आहे, दिवस ढकलायची आहे, चालू दे, चलने दो, असं करू नका. तुम्ही आता MD तरुण आलेला आहात आणि मला धावणारा माणूस पाहिजे. थांबणारा माणूस असला की तो बाहेर जातो, पळणारा पाहिजे. त्यामुळे बिलकुल अपेक्षित असलेलं काम आपण करा. शेवटी चांगलं काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे, तेव्हा तो आणखी चांगलं काम करतो. आणि म्हणून हेही आपण करा. मी आपल्याला सांगितलं होतं की एसटी स्टँड जो आहे तो एसटी स्टँड चांगला असलं पाहिजे, चांगलं तिथे सुविधा असल्या पाहिजे. आता बघतो आपण हे मीडियावाले सगळे दाखवतात, खड्ड्यामधून असं पाणी उडते, मग खड्ड्यामधून धूळ उडते, सगळं मग आपण बघतो. ते बिचारे प्रवाशांना त्रास होतो. एसटीला गाडी ड्रायव्हरला खड्ड्यात जाऊन वर खाली गाडी करायला लागते, सगळ्या गोष्टी.
त्यासाठी मी MIDC ला सांगितलंय ना, पैसे द्या. 500 कोटी रुपये दिले यांना. 600 कोटी त्याचं काम करता की नाही? 600 कोटी रुपये STचं सगळं सुशोभीकरण करायला दिलेत मी उद्योग खात्यातून. पहिल्यांदा कधी असे पैसे मिळाले नव्हते. तर त्याचा उपयोग करून घ्या. चांगले कॉन्क्रीटचा प्लॅटफॉर्म तयार करा. खड्डे कधीच पडणार नाहीत हे बघा. आता इथं त्याचं सुशोभीकरण करा. इथं आता बाजूला मला वाटतं कमर्शियल बिल्डिंग बांधली आहे, पण STचं जे हे आहे याला कुठं कलर बिलर का नाही मारला? तो तर म्हणजे माणूस बांधून विकून गेला वाटतं. तर हे चांगलं करा ना तुम्ही. STचं इथं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन केलं. आता इथं खोपटचा हा जुना ST डेपो आहे ना सगळ्यात. मग ह्याला आता पेंटिंग करा. इथे आता आतमध्ये आलो म्हणून कळलं, चांगलं दिसलं पाहिजे ना. याच्यावर पैसे मिळाले STला. बाजूला मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे. त्यामुळे पराग तुम्ही हे सगळं लक्ष द्या. आणि MD तुम्ही लक्ष दिलं चांगलं तर लोकांना फायदा होईल. नाहीतर मग चांगलं काम करतात त्याचा सन्मान करतो मी, त्याला शाल श्रीफळ घालतो, इन्सेंटिव्ह पण देतो. पण तेच पारंपरिक काम करणाऱ्या माणसं काहीतरी इनोव्हेटिव्ह नवीन करा ना. आता कलेक्टर मी तुम्हाला उदाहरण देतो साताऱ्याच्या कलेक्टरचं. अरे सांगलीला होता, त्यांनी PHC 400 प्राथमिक आरोग्य केंद्राचं अपग्रेडेशन केलं आणि 400 शाळांचं मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर केलं. आता तो साताऱ्यामध्ये काम करतोय. बांबूच्या मोठ्या प्रमाणावर लागवड करतोय. 10,000 हेक्टरचे त्यांनी कन्सेंट घेतलेत लोकांचे. असं इनोव्हेटिव्ह करा नवीन काहीतरी. ते कलेक्टरचं काम आल्यानंतर दिवस काढायचे तर सगळे करतात, तुम्ही करू नका. ते चांगलं काम करा. आणि तुम्हाला मी सांगितलं हे जे आपल्या महापालिका हद्दीच्या बाहेरचा जो कचरा पडलाय, डेब्रिज पडलाय, ते उचला ना, चालू करा. त्याला काय पैसे लागतात? पैसे इथून. अरे त्या कलेक्टरनी कसे पैसे काढले? त्यांनी सरकारकडे नाही मागितले. त्यांनी DPDC, मायनिंग फंड, आपला MGP, गुलाबराव पाटीलचं डिपार्टमेंट, नगर विकास, थोडे पैसे घेतले. माणसाला करण्याची जिद्द पाहिजे. तर जिद्द असेल तर सगळं होतं. म्हणून मी तुम्हाला सगळं सांगण्याचं कारण एवढं. आता डीप क्लीन ड्राईव्ह मी स्वतः करतोय. मुंबईचे रस्ते धुण्याचं काम चालू आहे. ठाण्याचे रस्ते आता धुण्याचं काम, स्वच्छ करण्याचं MMR मध्ये करतोय आपण. राज्यामध्ये हे रेप्लिकेट करतोय. तर ST मध्ये देखील मी सांगितलं तर स्पर्धा लावा. त्यास आपण कॉम्पिटिशन चालू केले का त्यांचे स्वच्छतेचे? स्वच्छता आता तुम्ही केला असता तर इतर रंग मारला असता. इथे बघा ना, हे आता तुम्हाला एवढा चांगला ST डेपो आहे का हो? पाहिजे ना रंगरंगोटी. हे असं बिलकुल चालणार नाही. हे लक्ष द्या तुम्ही. आता फक्त मी सांगतोय तुम्हाला, टॉयलेटची STच्या सगळे टॉयलेट, बाथरूम, महिलांचे टॉयलेट चांगले असले पाहिजे. तिथे घाण असता कामा नये. पुरुषांना तिकडे टॉयलेट, बाथरूम चांगले असले पाहिजे. या ड्रायव्हर कंडक्टरचा विश्रांती रेस्ट रूम आहे तो चांगला असला पाहिजे. तिथे थोडा वेळ त्यांना विश्रांती घेता आली पाहिजे. हे सगळं चेक करा. मी स्वतः व्हिजिट करणार 2-3 डेपोला. मग सगळ्यांची सफाई इथली पण होईल आणि सगळ्यांची होऊन जाईल. तर स्वच्छते बाबतीमध्ये आपण काहीतरी नाव पण दिलंय ना त्याला, स्वच्छता अभियान. त्यामुळे आपण 5,150 गाड्या आपण आता करतोय. शिवनेरी सेवा आपण पूर्वी सुरू केली. राज्यभरामध्ये 173 पेक्षा जास्त बस स्थानकांवर बस चार्जिंगची सोय केलेली आहे. आणि मी आपल्याला सांगितलं की हे सगळे जे डेपो आहे हे आपले डेपो स्वच्छ असले पाहिजे, सुंदर असले पाहिजे, त्याची रंगरंगोटी असली पाहिजे, त्याची कॅन्टीन स्वच्छ असली पाहिजे, तिथले चांगल्या क्वालिटीचं फूड, त्यांना जे काही अन्न पदार्थ आहेत ते चांगले असले पाहिजे. क्वालिटी हे करायला पाहिजे, चेक करायला पाहिजे.
गाड्या धुतल्या पाहिजे. ते काय आपलं ते ब्रश असतात ते दोन्हीकडे तिथून गाडी जाते, तिकडे आपल्याकडे नाहीये. काही ठिकाणी लावलंय का? ते बघा सगळं, कारण गाडी स्वच्छ होऊन आतमध्ये माती हे सगळे धूळ असता कामा नये. आतमध्ये प्रवास करणारा आपला नागरिक आहे, त्याला चांगली सेवा मिळाली पाहिजे. यासाठी या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष द्या आणि काही बदल त्याच्यामध्ये घडला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो आपल्याला. आणि म्हणून आपल्या अनेक योजना आहेत. एसटी खरं म्हणजे अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्राचा प्रवास करते, श्रावणबाळ बनून. तीर्थक्षेत्रांना देखील आपल्या गाड्या ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यातील या 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे. ही योजना आपण जाहीर केली आहे, त्याचा मला आढावा द्या. किती आपण त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बस स्टँडवर डेपोवर आपण काय काय काम केलं. कारण मला वाटतं पराग हे आपण करून किती दिवस झाले? 8 महिने झाले. आता 8 महिने झाल्यानंतर आपण काय बदल केला ते आपण बघायला पाहिजे तिथे. आणि म्हणून अनेक योजना आपण केल्यात. कर्मचाऱ्यांना आपण हात दाखवा एसटी थांबवा, ही एसटीचे सामान्य माणसाची भावनिक नातं तयार झालंय. हात दाखवा एसटी थांबवा. आता असंच माझ्याबद्दल झालंय, अरे लगे हात दाखवतात गाडी थांबवतात. ठीक आहे, आणि मी थांबतो पण. शेवटी आपले एक जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. लोकांना वाटतं हा मुख्यमंत्र्याची गाडी थांबेलच, तसंच गेलो. आता काही गोष्टी आहेत सगळ्या त्या आपल्याला पाळाव्याही लागतात, पण लोकांना वाटतं आपला माणूस आहे. आणि मग मलाही त्यांना असं आवेरून जावं असं वाटत नाही. आणि त्यामुळे हात दाखवा एसटी थांबवा हे अजून आहे का नाही आहे? हात दाखवा एसटी थांबवा आहे. ठीक आहे, मला पण चालू ठेवायला लागेल. आणि म्हणून एवढंच सांगेन आपल्याला की ही एसटी जी आहे ही आपली, मी पहिलं सांगितलं, लाईफलाईन आहे. आणि याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजे. याच्यामध्ये चांगली सेवा लोकांना मिळाली पाहिजे. आणि सेवा देत असताना मला वाटतं अनेक विषय आपण घेतलेत, अनेक विषय आपण मार्गी लावलेत. काही विषय जे आहेत आणखी एसटी महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शिल्लक आहेत. मी मगाशी पराग जैन यांना सांगत होतो, एक बैठक माझ्यासमोर लावा आणि काय काय विषय आपल्या कर्मचाऱ्यांचे आहेत ते मला सांगा. ते विषय जे आहेत आपण अगदी ताबडतोब सुटण्यासारखे असतील लगेच सोडून टाकू. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा प्रकारचं आपण एक शेड्यूल तयार करू. शेवटी मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. एसटी ड्रायव्हर, कंडक्टर अगदी गावागावामध्ये जाऊन खूप गरीब सर्वसामान्य गावकऱ्यांना सेवा देण्याचं काम करतो. अगदी गाडी वाकडे तिकडे वळणं असली, कुठे जागा वळणारा कमी असली तरी सुद्धा ड्रायव्हर तिकडे पोहोचतात आणि त्या ठिकाणी लोक जातात. मी आता गावी गेलो होतो, परागजन आपला मी ह्यांना सांगितलं, कोण ते आपले तुमचे एसटी मध्ये आपले काय ना अभिमान काय भीम अधिकारी आपले आरटीओ आहेत का काय, भीमनवारला सांगितलं. त्यांच्याकडे काय, त्यांच्याकडे कुठला चार्ज आहे? त्यांना मी सांगितलं तिकडे त्या आपल्या गावाकडे छोट्या गाड्या पाहिजे. छोट्या आहेत का ना, मिनी व्हॅन येत आहे. आणि गाड्या पण त्या बंद पडतात अशा गाड्या पाठवल्या तिकडे. मुख्यमंत्र्यांच्या गावाला अशा गाड्या पाठवू नका, थोड्या चांगल्या गाड्या पाठवा
त्यांना मी सांगून आलोय, आश्वासन दिलंय की चांगल्या गाड्या येतील. आता नवीन गाड्या आल्यात आपल्या. आता या नवीन गाड्यांपैकी म्हणजे माझ्या गावालाच नाही हा, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, नाही तर म्हणाल मुख्यमंत्र्यांच्या गावाला चांगल्या गाड्या पाठवा. आपल्या राज्यभर गाड्या चांगल्या असल्या पाहिजे. कुठल्याही एखाद्या वेळेस ब्रेकडाऊन गाडी झाली तर ताबडतोब दुसरी गाडी हजर झाली पाहिजे. प्रवाशांची गैरसोय होता कामा नये. शेवटी प्रवासी हाच आपला खऱ्या अर्थाने तुमचा एसटी आणि प्रवासी हे एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि म्हणून खाजगी गाड्यांची देखील आपली स्पर्धा असते आणि म्हणून यशस्वीपणे त्यावर मात करण्यासाठी एसटीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी पूर्ण आपण प्रयत्न करा. मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सदैव पाठीशी आहे. काही लोक मध्ये सस्पेंड झाले होते त्यांना आपण घेतले ना, सस्पेंड लोकांना घेतले आपण परत ना. तर पण काय असं सस्पेंड होण्यासारखं काय काम करू नका परत. त्यामुळे आपल्या आजच्या या इलेक्ट्रिक व्हेकलच्या लोकार्पण प्रसंगी आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. मी ज्या काही सूचना केलेल्या आहेत अधिकाऱ्यांनी याची पूर्ण नोंद घ्यावी आणि एक चांगली सेवा प्रवाशांना आपल्या एसटी महामंडळाकडून मिळाली पाहिजे. अशा प्रकारचं आपण काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.